हाय, आत्ताच आले होते क्लिनिकमधून. आज आहे संडे आणि आता जरा निवांत बसायचंय, जरा आराम करू मस्त. आज संडे आहे त्याच्या राया काय म्हणतोय बघू तरी. राया तर आलाय नोटबुक्स घेऊन. या नोटबुक कधी दिलंय आता? 5 जूनला. या नोटबुक दिलंय रायाला आणि त्यात आम्हाला लावायचे कवर. बुक्स तर भरपूर आहेत. आता मी, राया आणि रायाचे बाबा आम्ही तिघं मिळून लावणारे बुक्सला कवर. म्हणजे संडे सुद्धा निवांत नाहीये. आम्हाला लावायचे बुक्सला कवर आणि ते करायचे उद्या रायाच्या स्कूलमध्ये सबमिट. हे कवर आम्ही आणले दुकानामधून. रायाचं नाव आहे कियान निकम आणि तो आहे सिनियर KGला. आणि हे आहे त्याचं सिनियर KGचं बुक पॅक जे स्कूलमधून रायाला भेटलंय सॅटरडेला. आणि आता राया आणि आम्ही लावणारे त्या बुक्सला कवर. बुक्स कवर लावायला बुक्स दाखवतोय. आधी बुक्स दाखव. आता मी पहिले दाखवतोय कवर. आम्हाला आधी तुझे बुक्स तर दाखव, कवर नंतर काढ. हा, आधी बुक्स दाखव तुझे. दी ॲक्टिव्हिटी बुक. हे आहे रायाचं इंग्लिश ॲक्टिव्हिटी बुक, लर्निंग इंग्लिश इन सॅन्टियन्स. चला दाखव, तू पुढचं दाखव, पुढचं बुक्स दाखव. त्यानंतर हे आहे मॅथ मेड फन जे सिनियरमध्ये आहे. असं ज्युनियरला सुद्धा होतं त्याला मॅथ मेड फनचं. त्यानंतर पुढचं बुक आहे मेक युअर चाइल्ड इंटेलिजंट, म्हणजे कदाचित हे असेल GKचं बुक. त्यानंतर हे आहे राईम्सचं बुक. हे आहे थिंक आउटसाइड द बॉक्स बुक, कारण त्यांची स्कूल आहे फर्स्ट ब्रेन स्कूल. त्यानंतर काढ राया फटाफट. तोपर्यंत बाबा कवर लावायच्या मोडमध्ये बसलेले. त्यानंतर हे आहे वर्कशीट हिंदीचं. त्यानंतर ही आहे ड्रॉइंग बुक. हां काढ रे. त्यानंतर पुढचे काढ. याच्या ड्रॉइंग्स दिलेले आहेत सगळे जे पेंट करायचे आहेत त्यांना. हां त्यानंतर पुढचे बुक्स दाखव. त्यानंतर हे आहे सिनियर KG इंग्लिश ॲक्टिव्हिटी नोटबुक. हे नोटबुक आहे. त्यानंतर ही आहे पिक्चर बुक. आणि त्यानंतर ही आहे सिनियर KGची फोनिक्स बुक. त्यांना फोनिक्स पण शिकवलं जातं. मग आता हे सगळे बुक्स आहे आणि आता बाबा आणि मी मिळवून आता हे बुक्सला कवर लावतोय आम्ही. बाबा आणि राया आता बुक्सला कवर लावायला सुरुवात करताय. बाबा कापू का? रायाचं मध्ये मध्ये करणं चालू आहे. आता आम्ही सगळेजण पटापट बुक्सला कवर लावून घेतो. पप्पा आता तो पेपर कापताय आणि मग त्याला व्यवस्थित फोल्ड करून आणि मग ते कवर लावणार आहे. हो सगळ्या बुक्सला लावायचे आपल्याला कवर. बाबांना विचार स्टॅपलर कुठे? स्टॅपलर कुठे?
राया आता स्टॅपलर काढून घेतोय. कुठे बाबांच्या कपाटामध्ये आहे स्टॅपलर आणि स्टॅपलरच्या पिना. त्याच्यात पिना आहे का ते पण बघून घे राय. आपल्याला पिना भरपूर लागतील कारण किती आहे आहेत का. मीही त्या दोघांना जॉईन करून घेतला आणि मग मी, राया आणि रायाचे बाबा आम्ही तिघही मिळून बुक्सला कवर लावायला सुरुवात केली. राया मध्ये मध्ये काहीतरी खोड्या करून आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या पोजेस देणं सुद्धा मोबाईलमध्ये चालूच होतं. जेन अल्फांना सांभाळणं म्हणजे मोठा दिव्यच असतं. आणि ॲज अ मिलेनियल मॉम मला माझा पारासुद्धा खूप कंट्रोल करावा लागतो कारण रायाला खूप मध्ये मध्ये करण्याची सवय आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये तो त्याचं वक्तव्य देतच असतो. त्याच्यामुळे कधी कधी म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळा माझं आणि रायाचं भांडणही होऊन जातं. पण आम्ही दोघं मिळून आमचे कामं करत असतो. मला माझ्या आईवडिलांनी जसं कवर लावायला शिकवलेलं होतं त्या पद्धतीने मी कवर लावत होते आणि पप्पांची पद्धत कवर लावण्याची वेगळी होती. त्याच्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांच्या कामामध्ये इंटरफेअर करत नव्हतो आणि दोघंही बुक्सला कवर लावून स्टेपलसुद्धा आपल्या पद्धतीने करून घेत होतो. कधी माझ्याकडे कात्री, कधी त्यांच्याकडे स्टेपलर, कधी त्यांच्याकडे स्टेपलर, कधी माझ्याकडे कात्री आणि राया ते आम्हाला दोघांनाही पुरवण्याचं काम करत होता. लहान असताना शाळेतले बुक्स आले की त्या नवीन बुक्सचा जो वास यायचा तो मला खूप आवडायचा आणि त्यामुळे कव्हर लावणं हे मला खूप आवडायचं. पण आज मी माझ्या रायाला सुद्धा कव्हर लावायला शिकवणार आहे. तेवढीच एक ॲक्टिव्हिटी. मला एक झोका देऊन दे ना सर्वात. मी आणि पप्पा लावतोय रायाच्या बुक्सला कव्हर आणि राया बघा काय करतोय. रायाने काढलाय हा झोका आणि राया मस्त झोका खेळतोय. म्हणजे आम्ही लावतोय बुक्सला कव्हर, आम्ही करतोय शाळेचं काम आणि राया खेळतोय झोका आणि तो मला सांगतोय की त्याला झोका द्यायचा आहे असं. आता मी त्याला झोका देते. हा रायाचा झोका सुरू झालाय. या बुकला कारण ही बुक घरीच ठेवायची ना, या बुकला राहायला कवर लावायला शिकवून. आता 3-4 बुक्स राहिले. दाखव मी लावते. लहानी बुक दाखव. ती लहानी बुक राहायला लावायला ठेवलेली आहे. एक मिनिट थांबा. मी पप्पांकडे फक्त हे करून घेते. यावेळेस बुक्स कमी आहे असं वाटतंय ना. कमी दिलेले आहेत ना. मागच्या वेळेस जास्त बुक्स होते. मित्रांनो आता मी कसं करते दिसून ते हे दे ना. मम्मी बघताय आमचा काल टाकलेला व्लॉग. मोस्ट ऑफ सगळ्याच बुक्सला कवर लावले गेलेले. एकदा चेक पण करून घेते की जेणेकरून बुक्स व्यवस्थित आहेत का ते पण कळेल. बाबा आई असं करू ना मग. आई अजून थोडीशी खोलू का. थांब एक मिनिट. आता आहे ना, आता आम्ही शिकवतोय रायाला कव्हर लावायला. थांब आधी हे थांब आधी हे ओपन करून घ्यायचं असं. हा ओपन केलं की हे फोल्ड कर. आता कर फोल्ड. हा घे अजून थोडंसं पुढे घे. घे
असं धर हा आणि कर फोल्ड. आता व्यवस्थित रेश मार त्याच्यावर. अशी इथून अशी जा. जा आई कर कर खालपर्यंत. इथून कर ना बाळा, म्हणजे इथून स्ट्रेट लाईन पडेल. इथून कर असं. हा असं कर. कर हाताने कर ना असं, बोटाने. ते नखाने जमणार आहे का रेशू? हा आता हे आता हे झालंय. हा आता हे बुक असं असं करून घ्यायचं. आणि तू चाकू मारू का? चाकू नाही मारायचा आहे बाळा, आई मी करेन ना. तूच कर. थांब आता, थांब 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 जरा. आता इथे आपल्याला कात्रीने कापायचे. कात्री आण. आई आता मीच कापेल. कुठे कापू? इथे ही स्ट्रेट लाईन कापायची. हं? कात्री नीट धर. कात्री अशी पकडता. हा काप आता. हं, सरळ कापत जर. काप. काप. कापलं जात नाहीये ते. थांब. मी ती कात्री तर नीट अशी पकडता बाळा कात्री. हे बघ, हे ना हा थंब आणि हे सेकंड फिंगर हे असं टाकायचं आणि मग अशी पकडायची ग्रिप. हा घे. थंब टाक आधी. आधी थंब टाक. थंब हा टाक त्या ह्याच्यात. हा आणि आता हे सेकंड फिंगर टाक. हा थंब टाक आता. हा आणि हे बोट इथे लाव. पकडली आता. हा घे वरती. हा, नीट पकड. नीट पकड. ग्रिप धर. नीट ग्रिप धर. थांब मी कापते. हे बघ असं धरलं ना बरोबर कापलं जातं. तू मोठा झाला की मग तुला पण जमेल तसं. थांब आता. आई तो बनत नाही. नाही थांब. आई आता मी पकडू. आई मला पण. हा आता हे फोल्ड कर. आई असं कर ना. हाय हाय हाय. असं कर ना. आता हे फोल्ड कर आधी. हा कर फोल्ड व्यवस्थित. हा व्यवस्थित लाईन घे. अशी बोटाने नाही, अशी कर डायरेक्ट अशी. आई आधी तू कापते कापू का? तुला कात्रीने धरता येते. तू फोल्ड मार. मी कापते. नाही मी कापते. आता मला आण. मला आता मी कापते. काय पहिलं काय? बस काहीच नाही झालं. आज तुला तर कातर राहणारच नाही ती. अरे राया ती कात्री ना व्यवस्थित धार नाहीये तिला. असं कसं कापलं जाईल बाळा? थांब. मी नाही बनवते बुक. काय रायाला आता कात्रीने कापू दिलं नाहीये म्हणून राया बसलाय बसून. पण काम पण होणं गरजेचं आहे. डायरेक्ट कातरायची आता तू हे फोल्ड करून स्टॅपलर मार ना मग. मला स्टॅपलर मारून घे स्टॅपलर घे तू. हा आता हे फोल्ड कर. इथे टाक हा फोल्ड. हे फोल्ड टाक इथे. टाक हे फोल्ड मध्ये. हा याच्यात टाक. हे असे असे म्हण. कदाचित रायाला शिकवता शिकवता मीच कव्हर लावायला विसरते की काय असंच वाटायला लागलंय आता. पण त्याला पण ह्या नवीन गोष्टींचा एक्सपिरियन्स आला पाहिजे म्हणून मी माझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यालासुद्धा इन्क्लूड करून घेत असते. आणि तो सुद्धा मोठ्या उत्साहाने या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेत असतो. त्यालाही आवडच आहे सगळ्याची. आता टाकते मी रायाच्या सगळ्या नोटबुक्सवर त्याचे नाव आणि
हे आहेत माझ्याकडे काही स्टिकर्स. ते स्टिकर सुद्धा त्याच्या सगळ्या बुक्सला आपण चिटकवून त्याच्यावर आता नाव टाकून घेऊ. हे पण माझी डिफेंडर वरती होती. झालंय माझं बुक्सचं कवर. फायनली सगळ्या बुक्सला कव्हर लावून झालेले आणि सगळ्या रूममध्ये पुस्तकांचा पसारा आणि सगळ्या कागदांचा पसारा पडलेला आहे. आता तो मी पटापट आवरते. फायनली रायाच्या सगळ्या बुक्सचं कव्हर लावून झालेले आणि आता राया ते उद्या घेऊन जाणार आहे स्कूलला सबमिट करायला. आणि जर समजा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बुक्सला कव्हर लावलेले असतील किंवा मुलांना बुक्सला कव्हर लावायला शिकवले असतील तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय.